शहीद जवानांच्या पत्नीच्या सन्मानार्थ आज नांदेडमध्ये भर पावसात सिंदूर यात्रा काढण्यात आली। जुना मोंढा इथून काढलेल्या यात्रेत पाऊस असून देखील मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या। राष्ट्रीय एकतेची भावना अधिक वाढावी या हेतूने ही सिंदूर यात्रा काढण्यात आली। नांदेडमध्ये सध्या सातत्याने अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय। रोजच पाऊस हजेरी लावत असल्याने ऐन मे महिन्यात पावसाळी वातावरणाचा भास होतोय। या पावसामुळे नांदेडकरांचे जनजीवन विस्कळीत होते, तर मे महिन्याच्या उष्णतेपासून दिलासा मिळाल्याने नांदेडकरांना गारव्याचा अनुभव येतोय। मात्र या दरम्यान सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत। देशाचे गृहमंत्री अमित शहा येत्या 26 मे रोजी नांदेड दौऱ्यावर येणार आहेत। या दौऱ्यासाठी आज भाजपकडून तयारी करण्यात येत आहे। आज माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नवा मोंढा मैदान आणि अन्य ठिकाणची पाहणी केली आहे। यावेळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। नांदेडमध्ये गोदावरी नदीमध्ये ड्रेनेजचे दूषित पाणी सोडण्यात येते, त्यामुळे नदीपात्राला जलपर्णीच्या वनस्पतीने व्यापून टाकले। या जलपर्णीमुळे नदीतील जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले। या प्रकरणी पर्यावरण प्रेमी नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे। नमस्ते नांदेड, नमस्ते नांदेड, जीवा भावाचं नाव नमस्ते नांदेड, गरजे आपले नाव नमस्ते